विधान परिषदेची 12 जुलैला होणारी निवडणूक ही होणार आहे की बिनविरोध होणार आहे हे अजूनही सस्पेन्स याचा कायम आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। शिवसेना ठाकरे गट तिसरा उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे, मात्र यावरती अद्यापही अधिकृत निर्णय झालेला नाहीये। शिवसेना ठाकरे गटानं विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून जर तिसरा उमेदवार दिला तर विधान परिषदेची निवडणूक होणं अटळ आहे। महाविकास आघाडीचं सध्याचं संख्याबळ पाहता तिसरा उमेदवार निवडून आणण्यास त्यांना 5 ते 6 मतांची आणखी गरज असणार आहे। महायुतीकडून भाजपचे 5, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून 2 उमेदवार आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। वेदांत नेब आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। वेदांत, आज शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा, परंतु सगळ्यात मोठा सस्पेन्स हा आहे की ठाकरे गट तिसरा उमेदवार देणार का, आणि दिला तर ही निवडणूक अटळ आहे। अमोल, ज्या प्रकारे आपण बघितलं 12 जुलैला 11 जागांसाठी विधान परिषदेच्या ही निवडणूक होती, ज्यामध्ये 5 भाजपचे उमेदवार त्यांनी जाहीर केले आहेत, 2 शिंदेच्या शिवसेनेचे आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार जाहीर झाले। महाविकास आघाडीमध्ये प्रज्ञा सातव ज्या काँग्रेसच्या उमेदवार असतील, तर दुसरीकडे जयंत पाटील जे शेकापचे जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्याकडनं त्यांना उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे। आता तिसरा उमेदवार जर महाविकास आघाडीने दिला तर नक्कीच 12 जुलैला ही निवडणूक होईल। ती 12 उमेदवार असतील आणि 11 उमेदवार यामध्ये निवडून येतील। आता शिवसेना ठाकरे गटाकडनं उमेदवार दिला जाण्याची चर्चा आहे, ज्यामध्ये मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची अधिक चर्चा आहे। साधारणपणे दुपारी 12 वाजता महाविकास आघाडीचे जे उमेदवार असतील त्यांचे अर्ज भरले जातील, ज्यामध्ये प्रमुख महाविकास आघाडीचे नेते हे विधान भवनात उपस्थित राहणार आहेत, ज्यामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। जर मिलिंद नार्वेकर यांनी शिवसेना ठाकरे गटाकडनं जर उमेदवारी अर्ज भरला तर नक्कीच ही निवडणूक बिनविरोध होणार नाही। 12 जुलैला ही निवडणूक होईल आणि त्यामध्ये अगदी चुरशीची निवडणूक होईल। आपण जर पक्षी बलाबळ किंवा पक्षाची ताकद जर बघितली तर 63 मतं हे महाविकास आघाडीकडे आहेत आणि जर 3 उमेदवार जर त्यांना निवडून आणायचे असतील तर 69 मतं आवश्यक आहेत। 23 मतांचा कोटा आहे, त्यामुळे अगदी 5 ते 6 मतं हे महाविकास आघाडीसाठी आवश्यक असणार। त्यामुळे अपक्षांचा पाठिंबा घेऊन किंवा मग महायुतीतनं काही घडामोडी होतात का हे बघून कदाचित महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार हा जिंकून येऊ शकतो, अशी रणनीती महाविकास आघाडीकडून आखली जाते। त्यामुळेच सस्पेन्स जरी अजूनही कायम असला तरी अवघ्या 2 ते 3 तासामध्ये खरंच कळेल की महाविकास आघाडी आपला तिसरा उमेदवार देणार की मग 2 उमेदवारच या निवडणुकीच्या रिंगणात उभे करणार। अमोल, धन्यवाद वेदांत दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।